नमस्कार, मी श्रुती. आपण पाहत आहात लेट्स अप मराठीचं लाईव्ह बुलेटिन. यामध्ये आपण दिवसभरातील महत्त्वपूर्ण घडामोडींचा आढावा घेणार आहोत. चला तर मग वळूयात आजच्या 5 दिवसभरातील महत्त्वपूर्ण बातम्यांकडे. यामध्ये पहिली महत्त्वाची आणि एक आनंदाची बातमी आहे ती म्हणजे आज CBSE बोर्डाच्या 10वीचा आणि राज्य माध्यमिक मंडळाच्या 12वीच्या परीक्षांचा निकाल लागला आहे. म्हणजे यावर्षी परीक्षा घेण्यात आल्या नव्हत्या तरी देखील या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांसाठी हा निकाल लागल्यानंतर पुढील ॲडमिशन्सचा मार्ग मोकळा झाला आहे. यामध्ये केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजे CBSEचा 10वीचा निकाल एकूण 99.04% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. म्हणजेच 99.04% हा निकाल लागला आहे. तर इकडे राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा 12वीचा निकाल देखील जाहीर झाला आहे. हा निकाल 99.63% इतका लागला असून मागील वर्षाच्या तुलनेत हा निकाल 8.57% वाढला आहे. दरम्यान यंदा शाखानिहाय निकालाची टक्केवारी देखील चांगलीच वाढली आहे. त्यामुळे आता या विद्यार्थ्यांचा पुढील ॲडमिशन्सचा मार्ग मोकळा झाला आहे. यानंतरची बातमी आहे ती म्हणजे पूरग्रस्तांसंदर्भात एक दिलासादायक बातमी. राज्य सरकारने पूरग्रस्तांसाठी एक मोठी मदत जाहीर केली आहे. पूरग्रस्त भागासाठी राज्य सरकारने राज्य मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीमध्ये तब्बल 11,500 कोटींच्या पॅकेजची घोषणा केली आहे. या बाबींमध्ये सर्व पूरग्रस्त भागातील मदत, दुरुस्ती आणि नुकसान भरपाईसाठी त्याचबरोबर यामध्ये दीर्घकालीन उपाययोजना देखील सरकारने लागू केल्या आहेत. यामध्ये 11,500 कोटींचं पॅकेज या सर्व योजनांसाठी आणि मदतीसाठी जाहीर करण्यात आलं आहे. यानंतरची बातमी आहे ती म्हणजे कोरोनाच्या संदर्भात काहीशी चिंता वाढवणारी. आर रेट म्हणजेच आर व्हॅल्यू, ज्याला रिप्रोडक्शन रेट म्हणजे कोरोना विषाणूचा पुनरुत्पादन दर किंवा आर व्हॅल्यू म्हणजे कोरोना विषाणू एक व्यक्ती संसर्गित असताना ती व्यक्ती किती लोकांपर्यंत कोरोनाचा संसर्ग पसरवू शकते याचा दर. हा दर सध्या वाढत असल्याने हा दर 0% असणे म्हणजेच कोरोनाची स्थिती नियंत्रणात असल्याचे चिन्ह आहेत. मात्र सध्या ही व्हॅल्यू आर व्हॅल्यू 1.0च्या पुढे पोहोचली आहे. त्यामुळे देशभरात चिंता वाढली आहे. यामध्ये विशेषतः केरळ या राज्यामध्ये तर ही आर व्हॅल्यू 1.11 एवढी वाढली असून याचा अर्थ केरळमध्ये कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. त्याचबरोबर यासाठी केंद्रीय आरोग्य विभाग किंवा तज्ज्ञांकडून आर व्हॅल्यू कमी करायची असेल तर लसीकरण आणि कोरोना नियमांचं पालन यासारख्या उपाययोजनांचं देखील सल्ला देण्यात आला आहे. त्यामुळे राज्यांना देखील चिंता वाढली आहे. यामध्ये ईशान्येकडील त्रिपुरा राज्याचा आर व्हॅल्यू सगळ्यात कमी असल्यानं तिकडे काहीशी दिलासादायक बातमी आहे. यानंतरची बातमी आहे ती म्हणजे आता 2 व्हीलरवर तुम्हाला प्रवासासाठी काही निर्बंध किंवा नवीन नियम जारी करण्यात आले आहेत. यामध्ये विशेषतः मागे बसणाऱ्यांसाठी हे नियम आहेत. देशातील रस्ते अपघात आणि सुरक्षितता लक्षात घेता केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने या नियमांमध्ये बदल केले आहेत. तसेच सर्व काही नियम यामध्ये लागू करण्यात आले आहेत. यामध्ये 2 व्हीलर चालकांसाठी किंवा विशेषतः मागे बसणाऱ्यांसाठी काही गाईडलाईन्स आहेत. जसे की मागे बसणाऱ्यांसाठी दोन्ही पायांसाठी पायदान असणे अनिवार्य आहे. त्याचबरोबर मागील सीटच्या दोन्ही बाजूला हँड होल्ड असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर यामध्ये गाडीला कंटेनर असल्यास जो मागच्या सीटच्या जागेवर असल्यास मागच्या 2 लोकांना त्या 2 व्हीलरवर बसण्याची परवानगी नसेल. तर ज्यावेळेस कंटेनर लावायचा असेल तो देखील केवळ 550 मिमी रुंद आणि 510 मिली उंच त्याहून अधिक नसावा असा नियम घालून देण्यात आला असून टायर देखील 3.5 टन वजनापर्यंतच्या वाहनांसाठी प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम देखील वापरण्यात यावी असा सल्ला देखील यावेळी या मंत्रालयाकडून देण्यात आला आहे. त्यामुळे आता तुम्हाला 2 व्हीलरवर प्रवास करत असताना या नियमांचं पालन करावं लागणार आहे. त्याचबरोबर आता शेवटची आणि महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे पावसासंदर्भातील. पुढील 2 महिन्यात पाऊस कसा असेल हवामान विभागाने या संदर्भात अंदाज जारी केला आहे. त्यानुसार ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये संपूर्ण देशभरात पावसाची स्थिती सर्वसाधारण असेल. मात्र राज्यात देखील या महिन्यात आणि म्हणजेच ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांमध्ये कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या काही भागात सरासरीपेक्षा अधिक तर उत्तर महाराष्ट्रातील काही भागात मात्र सरासरी इतकाच पाऊस पडेल. तर विदर्भात आणि काही ठिकाणी कमी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सध्या हिंदी महासागरातील IOD म्हणजे इंडियन ओशन डायपोल यामध्ये स्थिती नकारात्मक आहे. त्यामुळे मोसमी पावसाच्या उत्तरार्धात देखील देशातील पावसाची स्थिती कायम राहणार असल्याचा हवामान विभागाने अंदाज व्यक्त केला आहे.
तर या होत्या दिवसभरातील काही महत्त्वाच्या बातम्या. यासारख्याच बातम्या आणि नवीन नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी फॉलो करा लेट्सअप मराठीला. त्याचबरोबर अधिक माहितीसाठी लेट्सअप ॲप डाउनलोड करा. धन्यवाद.